नवरा जीव लावत नव्हता म्हणून मीरा खूप दुःखी असायची. त्याच काळात आमचा चुलत दीर घरी आला. माझी बहीण मीरा फार सुंदर होती. तिचं ते देखणं रूप बघून माझा दीर तिच्यावर फिदा झाला. मीरा नेहमीच नाराज दिसते म्हणून माझ्या दीरानं तिच्यासोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मीरासुद्धा खूप एकटी होती म्हणून माझ्या त्या दीराने माझ्या बहिणीसोबत मैत्री केली आणि त्यांचं मैत्रीचं रूपांतर हे थोड्याच दिवसात प्रेमात झालं. आता माझा दीर एका महिन्यात 2 ते 3 वेळा आमच्या घरी राहत असे. बिझनेस निमित्ताने यावं लागतं असेही तो बोलत असे. आणि माझी बहीण जी अपेक्षा तिच्या नवऱ्याकडून करत असे, ज्या कधीच तिचा नवरा पूर्ण करत नसे, आता त्या तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा या माझा चुलत दीर तिच्या पूर्ण करत असे. तिला काय हवं काय नाही ते सगळं तिला तो देत असे. आणि रात्री सगळे झोपल्यानंतर ते दोघं भेटत असे आणि त्यांच्यात सगळंच ते होत असे. आता माझ्या बहिणीचा माझ्या त्या चुलत दीरामध्ये खूप जीव अडकला होता. स्वतःच्या नवऱ्यापेक्षा तिला आता त्या दीराची ओढ होती. कधी एकदा तो येईल आणि कधी एकदा ते दोघं भेटतील असं तिला व्हायचं. याची कसलीच कल्पना मला आणि माझ्या लहान बहिणीला नव्हती. मीराने आम्हाला कधीच तिचं दुःख सांगितलं नव्हतं. पण चुलत दीर अमर आल्यापासून माझी बहीण खूप खुश राहत असे. आता आपला नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही, त्याचं बाहेर अफेअर चालू आहे, या गोष्टीमुळे तिला कसलाच फरक पडत नव्हता. कारण एक नवरा म्हणून ती आता फक्त आणि फक्त अमरकडे आता बघत असे. असेच थोडे दिवस गेले. सासूबाई माझ्या लहान बहिणीकडून डोकं दाबून घेत होती. मी चहा घेऊन आले. चहा गोड नाही म्हणून त्यांनी कप जमिनीवर फेकला. तितक्यातच मीरा पटकन ते फुटलेले काचेचे तुकडे जमा करू लागली. तितक्यात मीराचा नवरा अमरला घेऊन आला आणि सासूबाईंना म्हणाला, अम्मा, अमर 2-3 दिवसांसाठी आलाय, त्याची राहण्याची सोय कर आणि मी पण काही दिवस बाहेर जातोय मित्रांसोबत. म्हणत मीराचा नवरा हा बाहेर निघून गेला. आज मला माझ्या बहिणीत आणि तिच्या नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आणि माझी बहीण माझ्या चुलत दीराकडे जसं बघत होती, जसं खूप दिवसांपासून ती अमरची वाट बघत असावी. मला थोडं वेगळंच वाटलं. पण मीरा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आमच्या 2 बहिणींकडे सांगेल असं मला वाटलं. त्यात सासूचे टोमणे चालूच होते आम्हाला. आता मीरा काचेचे तुकडे टाकण्यासाठी बाहेर गेली. तोच अमर पण तिच्या मागे जात तिला बोलत होता. त्यांचं बोलणं मला ऐकू येत नव्हतं, पण माझी बहीण रडून त्याला काहीतरी बोलत होती आणि तो तिचे डोळे पुसत होता. त्यांना असं बघून मला समजतच नव्हतं की हे नातं नक्की कोणतं आहे. मी माझ्या बहिणीला विचारलं, मीरा, अमर तुझ्यासोबत जरा जास्तच बोलतो असं नाही वाटत तुला? तेव्हा मीरा मला बोलते, अगं ताई, तो माझ्या कॉलेजमध्ये होता, आमची आधी पण ओळख होती आणि आता तर आपण एकामेकांचे रिलेटिव्ह आहोत. आता मी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. माझी बहीण काहीच वाईट काम करणार नाही यावर माझा विश्वास होता. पण तरीसुद्धा मी मीराला आज विचारलं, मीरा बाळा, सगळं ठीक आहे ना गं? तू काही लपवत तर नाही ना तुझ्या मोठ्या बहिणीपासून? तेव्हा मीरा गळ्यात पडत मला बोलली, नाही गं ताई, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक आहे. कदाचित मीरा माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी सगळं सहन करत होती. आता सगळे जेवण करून ज्याच्या त्याच्या रूममध्ये झोपायला गेले. मीरा पण तिच्या रूममध्ये गेली. आज ती एकटी होती. मी पण झोपली. माझा नवरा पाणी आणण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा त्यानं बघितलं की अमर चोरूनच माझ्या बहिणीच्या रूममध्ये गेला. आता माझा नवरा हळूवार मीराच्या रूमजवळ जाऊन सगळं काही बघू लागला. आतमध्ये अमर रूममध्ये गेल्याबरोबर मीरा त्याला बिलगली आणि माझ्या नवऱ्यानं मोबाईलमध्ये त्यांची रेकॉर्डिंग काढायला सुरुवात केली. माझी बहीण मीरा अमरला बोलत होती, यावेळी आता किती उशीर केला अमर यायला, मी किती मिस केलं तुला, मला करमत नव्हतं इथे. तेव्हा अमर मीराला जवळ घेत बोलला, सारखं सारखं येऊ शकत नाही मीरू, आपल्या नात्यावर उगाच कुणाला डाऊट यायचा, म्हणून मी महिन्याच्या शेवटी तुझ्या नवऱ्याचा मूड बघून तो कुठे बाहेर जाणार असेल तेव्हाच येतो. आता आपण मजा करू. म्हणत नवरा बायकोसारखं सगळं काही माझ्या चुलत दीरामध्ये
आणि माझी बहीण मीरामध्ये झालं होतं. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते गेल्या 6 महिन्यांपासून. तरीही कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. शारीरिक संबंध झाल्याबरोबर मीरा माझ्या दिराला पटकनच तिच्या रूमच्या बाहेर जायला लावते आणि आपण उद्या परत भेटू असंही सांगते. अमर मीराच्या कपाळाची कीस घेत जायला निघतो. मीराच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. आता अमर गुपचूपच मीराच्या रूममधून बाहेर निघत होता. तोच माझ्या नवऱ्यानं पटकन रेकॉर्डिंग बंद केली आणि अमरला बाहेरच पकडलं आणि त्याला बोलायला लागला. आमच्या घराची इज्जतीवर तू हात टाकलास. हे किती दिवसांपासून सुरू आहे ते सांग. माझा नवरा अमरला सुनावत होता की म्हणूनच तू आमच्या घरी सारखं येत असतो. महिन्यात 3 ते 4 दिवस तू यामुळेच येतो ना आमच्या घरी, माझ्या भावाच्या बायकोवर. आता माझा नवरा चिडला होता. अमर माझ्या नवऱ्याला माफी मागत असल्याचं मी बघितलं होतं, पण काय चाललं याची मला काहीच कल्पना नव्हती. मी घाईतच माझ्या नवऱ्याजवळ आणि अमरजवळ आले. मला बघून दोघंही शांत झाले. माझ्या नवऱ्यानं मला रूममध्ये जायला लावलं. माझी तितकी हिंमत नव्हती की काय झालं हे मी विचारलंही नाही. मी पटकन रूममध्ये निघून गेले. आता माझा नवरा अमरला बोलला, आमच्या घरातून चालतं हो, परत अजिबात इथे यायचं नाही, नाहीतर तुझे हे काळे करतूत मी सगळ्यांसमोर सांगेल. अमरने माझ्या नवऱ्यासमोर हात जोडले आणि मी परत कधीच असं करणार नाही म्हणत तो निघून गेला. आता माझा नवरा माझ्या बहिणीच्या रूममध्ये गेला. मला तर काहीच समजत नव्हतं काय चाललं आहे. माझा नवरा माझ्या बहिणीच्या रूममध्ये का गेला हाच विचार मी करत बसले. आता माझा नवरा जेव्हा मीराच्या रूममध्ये गेला तेव्हा मीरा खूप घाबरली. माझ्या नवऱ्यानं मीराला डायरेक्ट अमरबद्दल विचारलं. मीराची सगळीच बोलती बंद झाली, पण आमच्यामध्ये काहीही संबंध आहे हे तिनं कबूलच केलं नव्हतं. तेव्हा माझ्या नवऱ्यानं मोबाईलमधील रेकॉर्डिंग मीराला दाखवली. आता मीरा खूप घाबरली. सॉरी दादा, हे सगळं चुकून झालं म्हणून ती माझ्या नवऱ्याच्या पाया पडू लागली. पण माझ्या नवऱ्यानं तिच्यासमोर एक वेगळीच अट ठेवली. हे बघ, तू अमरसोबत जे काही करत होती ते आता मला तुझ्यासोबत इथून पुढे करायचं आहे आणि तुला माझ्यासोबत इथून पुढे ते करावं लागेल. माझा सक्का भाऊ तर वेडा आहे. इतकी चांगली बायको सोडून तो बाहेर दुसऱ्या बाईच्या नादी लागतो. मला मात्र तुझ्यात समरूप व्हायचं आहे आणि तू झाली नाही तर परिणाम वाईट होतील, असा माझा नवरा माझ्या बहिणीला बोलू लागला. मीरा खूप घाबरली. माझ्या नवऱ्याची विनवणी करू लागली. हे बघा दादा, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा आहात. मी तुमच्यावर खूप विश्वास करते. माझी दाजी आहात तुम्ही. मी तुमच्यासोबत हे सगळं नाही करू शकत, मला माफ करा. तेव्हा माझा नवरा माझ्या बहिणीला बोलतो, मग तुझा हा व्हिडिओ उद्या लीक होणार आणि तुझ्या बहिणींना आणि तुला आमचं घर सोडून कायमचं इथून निघून जावं लागेल. मी दुविधा मनस्थितीमध्ये गेले होते. तिनं खूप विचार केला. माझ्यासाठी आणि माझ्या लहान बहिणीसाठी तिनं स्वतःचा जीव पणाला लावला आणि माझ्या नवऱ्यानं त्याच्यात सालीसोबतच म्हणजे त्याच्याच भावाच्या बायकोसोबत काळे कृत्य केले. आता माझा नवरा कधीही रात्री उठून माझ्या बहिणीच्या रूममध्ये जायचा आणि तिच्यासोबत अनैतिक संबंध बनवायचा. माझी बहीण खूप नाराज राहायला लागली होती. माझ्या नवऱ्यानं तर तिचा पूर्ण फायदा घेतला होता. एक दिवस माझ्या बहिणीने माझ्या नवऱ्याला या गोष्टीसाठी नकार दिला. तेव्हा माझ्या नवऱ्यानं रागातच येऊन त्याच्या आईला सगळं सांगितलं आणि माझ्या बहिणीला रूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं. चुलत दिरासोबत संबंध ठेवते, तुला लाज वाटत नाही का? माझी सासू माझ्या बहिणीला टोमणे लावू लागली. मी आणि माझी लहान बहीण आम्हाला तर काय चाललं आहे हेच कळत नव्हतं. मला तर माझा नवरा खूप चांगला वाटत होता, पण तो असे काही कृत्य करेल याची मला अजिबातही कल्पनासुद्धा नव्हती. त्याचं हे सत्य कधी समोर येईल का? माझी जी बहीण होती तिला माझ्या सासूने बंद करून ठेवलं आणि आम्हा दोघी बहिणींना सांगितलं की खबरदार, जर तुम्ही तुमच्या बहिणीला जेवण दिलं तर. मी आणि माझी लहान बहीण मीराला विचारत होतो की आम्हाला सांग नक्की काय झालं आणि हा अमर याचा काय संबंध आहे तुझ्यासोबत. तेव्हा माझी बहीण आम्हाला रडत रडत सांगत होती की मी अमरवर प्रेम करते. माझा नवरा मला वेळ देत नाही, माझ्यासोबत अजिबातही चांगलं वागत नाही. मला जे हवं आहे जे नको आहे हे काहीही त्याला माहितीच नसतं. पण अमर माझी खूप काळजी घेतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करते.
म्हणजे माझी बहीण मीरा ही रडत होती. तोच माझा नवरा रूममध्ये आला. मला आणि माझ्या लहान बहिणीला तो रूममधून बाहेर काढू लागला. आज मला त्याच्यातही काहीतरी बदलच वाटत होता. तो मीराकडे वेगळंच बघत होता हे मला समजलं. माझी बहीण मीरा ही नजर चोरत होती. मी आणि माझी लहान बहीण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. माझ्या सासूने आम्हा दोघी बहिणींना रूमच्या बाहेर काढून दिलं आणि माझ्या नवऱ्यालाही बाहेर काढून दिलं आणि रूमचा दरवाजा बंद करत मला आणि माझ्या बहिणीला मीराला जेवण नका देऊ असं बजावलं आणि रूम लॉक करून तिथून त्या निघून गेले. नक्की हे काय चालू आहे? याची सुरुवात कुठून झाली आहे? माझा नवरा हे काय करत आहे? त्याची सगळी सच्चाई कधी सगळ्यांसमोर येईल का? हे सगळं बघण्यासाठी आपण पूर्ण स्टोरी आता बघूया. मित्रांनो, स्टोरी आवडत असेल तर प्लीज अगोदरच लाईक करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया आपल्या या कथेला. आम्ही 3 बहिणी होतो, मध्यमवर्गीय कुटुंबातील. माझ्या बाबांनी आमचं लग्न एकाच घरातील 3 भावांसोबत करायचं ठरवलं होतं. सासरच्या लोकांनी हुंडा मागितला होता. हुंडा देत असाल तरच तुमच्या 3 मुली आमच्या घराच्या सुना होतील असं मुलाची आई म्हटली होती. आता माझ्या बाबांनी विचार केला की परत इतकं सुंदर आणि चांगलं स्थळ मिळणार नाही आणि माझ्या 3 मुली या नेहमी सोबतच असतील. त्यांची मोठी बहीण त्यांना सांभाळून घेईल. काहीही झालं तरी पण माझ्या मुली ह्या सगळं एकमेकांना सांगतील, आनंदातच संसार करतील आणि त्यांचं कल्याण होईल. म्हणून बाबा हुंडा द्यायला तयार होतात. कारण आमची आई खूप लवकर आम्हा बहिणींना पोरकं करून देवाघरी गेली होती. तेव्हापासून सगळं काही आमच्या बाबांनीच केलं होतं. आमच्यासाठी आमच्या बाबांनी दुसरं लग्नसुद्धा केलं नाही. सावत्र आई आम्हाला त्रास देईल या धाकाने. आता जशा जशा आम्ही मोठ्या होत गेलो तसं तसं आम्ही अतिशय सुंदर दिसत होतो. आम्ही 3 बहिणी इतकं सुंदर होतो की आम्हाला कुणी एखाद्या कार्यक्रमात बघितलं की आमच्यासाठी बाबांना विचारपूस व्हायची. पण माझ्या बाबांना ते स्थळ आवडत नसे. बाबा आम्हाला नेहमीच बोलायचे, मी तुम्हाला देईल तर अतिशय मोठ्या घरात देईल. आम्ही ते पण एकाच घरात देईल. मग मला सतत तुमच्या तिघींची काळजी लागून राहणार नाही. आणि तेव्हाच हे स्थळ आमच्यासाठी आलं आणि त्यांनी हुंडा द्यायला माझे बाबा तयार झालेत. आम्ही 3 बहिणी कधीही बाबांच्या पुढे नव्हतो. ते जे म्हणतील तेच आम्ही करायचो आणि ते आपल्यासाठी योग्य करतात. आपण चांगलं होईल विचार करूनच करतात. म्हणून आम्ही डोळे झाकून बाबा जिथे म्हणतील तिथे लग्नाला तयार झालो होतो. आणि नेमके ह्याच वेळी असं वाटलं की बाबांचा निर्णय चुकीचा ठरला. ज्या दिवशी लग्न करून आम्ही 3 बहिणी जावा बनून घरी आलो त्या दिवशी आमचा गृहप्रवेश आमच्या सासूने केला आणि घरात आल्याबरोबर आम्हाला म्हणाली, हे बघा, आजपासून विसरून जा की तुम्ही 3 बहिणी आहात. ती असं बोलली आणि आम्ही तिघींनी एकामेकींकडे बघू लागलो. तोच ती बोलली, अगं माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आता तुम्ही बहिणीसोबत जावा पण आहात. आता आम्ही तिघी पण बहिणी आमच्या रूममध्ये निघून गेलो आणि सुहागरात सुरूच झाली की आमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांना आमच्या सासूचा फोन आला आणि त्यांना बाहेर बोलवण्यात आलं. मी सगळ्यांमध्ये मोठी म्हणून मी पण माझ्या नवऱ्याच्या मागे गुपचूप गेले आणि माझी सासू आणि त्यांचं बोलणं चोरूनच ऐकू लागले. माझी सासू माझ्या नवऱ्याला आणि दिरांना सांगत होती, हे बघा, जरी तुमचं लग्न झालं आहे आज तरी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या बायकांसोबत झोपा पण त्यांना येणाऱ्या 6 महिने दिवस जायला नको. माझ्या दिराने विचारलं, पण का ग आई? तेव्हा माझी सासू बोलते, कारण या तिघींच्या बापाने अजूनही पूर्ण हुंडा दिला नाही. 6 महिन्यांच्या आत जर हुंडा दिला नाही तर यांना परत त्यांच्या घरी पाठवून द्यायचं. म्हणून तुम्ही तिघांनीही तुमच्या बायकोंसोबत संबंधच ठेवा, त्याच्यासोबत झोपा, त्यांच्यासोबत तुम्हाला जे करायचं ते करा. पण एक काळजी घ्या, त्यांना तुमच्यापासून दिवस गेले पाहिजे नाही. मला तर धक्का बसला त्यांचं सगळ्यांचं बोलणं ऐकून. तोच माझा नवरा म्हटला, ठीक आहे आई, तू म्हणते तसंच होईल. आता ते तिघही परत आपापल्या रूममध्ये निघाले. मी पटकन आता माझ्या रूममध्ये येऊन झोपले. आता सगळ्यांनी आई जे म्हणत होती तशी काळजी घेतली आणि आता असेच काही दिवस जात राहिले. माझा लहान दीर तर माझ्या लहान बहिणीची खूप जास्त काळजी घेत असे. हे बघून मला फार छान वाटलं होतं. पण माझी 2 नंबरची बहीण मीरा ही नेहमी मला दुःखीच दिसत असे.
मी तिला विचारलं की काही नाही ताई, असंच बोलून टाळाटाळ करत असे. आमची सासू तर आम्हाला वारंवार टोमणे देत असे. आमच्या बापाने हुंडा दिला नाही म्हणून आमचा तिरस्कार करत असे. खूप वाईट वाटायचं, पण आम्ही तिघे एकामेकींना होतो म्हणून आमचे दिवस जात होते. आमचे नवरेसुद्धा त्यांच्या आईचंच ऐकायचे. त्यांचं ऐकून आमच्यावर काहीही जबरदस्ती करायचे. एक दिवस भाजीमध्ये तिखट जास्त पडलं गेलं. भाजी माझ्या लहान बहिणीने बनवली होती. माझ्या सासूने ती भाजी खाल्ली, तिला तिखट लागलं म्हणून ती रागातच आमच्यावर ओरडली. आज कोणी भाजी बनवली? एकामेकींना वाचवण्यासाठी मी बनवली असं आम्ही तिघीही बोललो. आता आमच्या सासूला खूप राग आला. एकामेकींना लपवण्याचा प्रयत्न करत आहात ना, आता तुम्हाला शिक्षा पण तिघींनाच मिळेल असं म्हणत आमच्या सासूने तिथे असलेल्या तिखट मिरच्या आम्हाला तिघींना खायला लावल्या. आमचे नवरे मात्र त्यांच्या आईसमोर एकही शब्द काहीच बोलले नाही किंवा बायकोचं चुकलं असंही म्हटले नाही. गुपचूप सगळं काही बघत होते. मला आणि माझ्या लहान बहिणीला नवऱ्याचं प्रेम मिळत होतं, पण माझ्या दुसऱ्या बहिणीला मीराला तिचा नवरा कधीच जवळ घेत नसे, कारण त्यांचं बाहेर अफेअर चालू होतं. आईसाठी त्यानं मीरासोबत लग्न केलं होतं. तो मीराला अजिबातही जीव लावत नसे, म्हणून मीरा तिच्या चुलत दिरासोबत संबंध बनवत असे. असेच एक दिवस अमर मीरा संबंध बनवत असताना माझ्या नवऱ्यानं त्यांची रेकॉर्डिंग केली आणि अमर मीराला कायमचं दूर केलं आणि मीराला ती रेकॉर्डिंग दाखवून तो माझ्या बहिणीसोबत रोज रोज संबंध बनवू लागला. माझी बहीण खूप दुःखी होती, तरी तिनं मला आणि माझ्या लहान बहिणीला काहीच सांगितलं नाही, कारण आम्ही टेन्शन घेऊ. आता मात्र एक दिवस अमर आणि मीरा मध्ये असलेले अनैतिक संबंध सासूच्या समोर आले आणि सासूनं मीराला लॉक करून ठेवलं. मीराला भेटण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा समजलं की तिचं अमरवर प्रेम आहे. पण आम्ही तिच्या रूममध्ये चोरून जेवण घेऊन जेव्हा गेलो तेव्हा माझी सासू आधीच माझ्या बहिणीला तिथे जेवण वाढवत होती. आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की हे काय चालू आहे. माझी सासू बोलत होती, बेटा मीरा, चूक झाली. माझाच मुलगा तुला प्रेम देत नव्हता म्हणून तू हे पाऊल उचललं, मला माफ कर. मी तुला इतकं बोलली. आम्ही दोघी बहिणी एकामेकींकडे बघत राहिलो. सासू पण हा बदल झाला कसा काहीच कळेना. आज तर सासू चक्क किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. हे बघून मी तर घाईतच त्यांच्याजवळ जात बोलले, सासूबाई वा बाजूला, मी करते. तेव्हा सासू विचित्र वागत होती. बेटा, करते मी, चल बसा तुम्ही तिघी, मी जेवण वाढते तुम्हाला. मला तर काही चाललं काही कळतच नव्हतं. आम्ही दोघी बहिणी फक्त विचारच करत होतो, पण मीरा मात्र तिला सगळं काही माहिती आहे असं वागत होती. मीरा माझ्या सासूकडून खूप काम करून घेत होती. आम्हा 3 बहिणींना सासूने जितका त्रास दिला होता तितका त्रास आता मीरा सासूला देत होती आणि सासू पण हसत हसत तिचं सगळं काम ऐकत होती. मीराचा नवरा आणि माझ्या लहान बहिणीचा नवरा आम्हाला म्हणत असे, तुम्ही आईला का काम सांगत आहात? तेव्हा सासू तिच्याच मुलांना बोलत असे आणि म्हणायची, अरे माझ्या सुनाच नेहमी खूप काम करतात, आता त्यांना थोडा आराम पण मिळू दे. मला मात्र सासूची ही गोष्ट खटकत होती. ती इतकं कसं बदलू शकते? मी विचार करत होते. माझी लहान बहीण तर फार खुश होती आणि तिला दिलेल्या त्रासाचा बदला ती सासूकडून भरपूर काम करून घेत असे. मी मात्र विचारच करत होते, हे काय चाललं आहे? म्हणून आता मी याचा शोध घ्यायचं ठरवलं. सासू माझी फोनवर कुणाशी तरी नेहमीच बोलायची आणि हातात पडेल ते काम करायची. चेहऱ्यावर तिच्या भीती होती. मी बऱ्याच वेळी सासूबाईंना म्हटलं, काही झालं आहे का? तुम्ही का घाबरत आहात? तेव्हा त्या उत्तर द्यायचं टाळायच्या. 2-3 दिवसापासून त्यांच्यात हा बदल झाला होता. माझा पण नवरा काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गेला होता, म्हणून आता मी सासूवर लक्ष द्यायचं ठरवलं. मला जे मनात वाटत होतं तेच खरं झालं. माझ्या सासूला जो फोन यायचा त्यावर तिला कुणीतरी ब्लॅकमेल करायचं आणि ती त्यामुळे सगळ्याच घरात काम करायची, आमच्या पुढे करायची. मला तर धक्का बसला जेव्हा फोन बंद झाला. तेव्हा माझी सासू घाईघाईतच कपाटाजवळ गेली आणि पटकन अशी आपले सगळे सोनं पैसे एका बॅगमध्ये भरू लागली. माझी सासू खूप घाबरलेली दिसत होती. आज काही पण झालं तरी मला याचा शोध घ्यायचाच होता. म्हणून सासू जेव्हा अर्ध्या रात्री घरातून ते पैशाची बॅग घेऊन बाहेर पडत होती तोच मी तिच्यासमोर उभी राहिले आणि डायरेक्ट बोलली, इतक्या रात्री तुम्ही कुठे चाललात? तेव्हा त्या काहीच न बोलता मला म्हणाल्या,
तू जाऊन झोपून घे, मला खूप महत्त्वाचं एक काम आहे. मी विचारलं, मला सांगा, नाहीतर मी घरात सगळ्यांना उठवून देईल. तेव्हा त्या रडू लागल्या आणि मला म्हणाल्या, मी तुला जे सांगेल ते ऐकून तुला धक्काच बसेल, पण मला वचन दे, माझ्या मुलाची सुटका तू करशील. आता मात्र मी घाबरले. काय बोलत आहात तुम्ही? सांगा पटकन. मी वाचवेल माझ्या नवऱ्याला, वचन आहे माझं. तेव्हा माझी सासू मला म्हणाली, तुझी बहीण मीरा आणि अमर यांच्यात अनैतिक संबंध होते. ते तुझ्या नवऱ्याला समजलं होतं, त्यामुळं त्यानं त्याचा व्हिडिओ पण बनवला आणि तुझ्या बहिणीला त्याने तो दाखवला. आणि रोज तिची सासू बोलता बोलता रडू लागली. मला तर काहीच सुचेना. पायाखालची वाळू सरकू लागली. म्हणजे माझी बहीण मीरा यामुळे टेन्शनमध्ये होती तर, की माझा नवरा रोज तिच्यावर. मीही रडू लागले. तेव्हा सासू बोलली, चूक आहे माझी पोरी, मला माफ कर. माझ्या मुलाला मी वेळेत दाबलं नाही. आता तुझ्या नवऱ्याला मीरा आणि अमर यांनी किडनॅप केलं आहे आणि माझ्याकडून मीरा हे सगळं करून घेत असते. नाहीतर माझ्या मुलाला तुझ्या नवऱ्याला मारायची धमकी देत असते. माझं चुकलं, मला माफ कर. माझ्या मुलाला वाचव सुनबाई. आता मला तर खूप राग येत होता माझ्या त्या नवऱ्याचा, ज्याने मला धोका दिला होता आणि माझ्या बहिणीवर असे अत्याचार करत होता. पण तितक्यातच राग मला माझ्या बहिणीचाही आला की तिनं माझ्यापासून हे सगळं लपवलं कसं. आता माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. पण मी सासूला वचन दिलं होतं, म्हणून मी सासूला बोलली, तुम्ही नाही बॅग घेऊन जाणार, मी जाईल. तुम्ही पोलिसांना घेऊन तिथे पोहोचा. मी आता दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचले. माझ्या डोक्यावर वरून मार लागल्यासारखं जाणवलं आणि मी तो वाचवत खाली पडले. माझी बहीण घाबरली आणि पटकन माझ्याजवळ येत मला म्हणाली, ताई तू काय करत आहे इथे? तुला लागलं तर नाही ना? म्हणून ती रडू लागली. माझ्या बहिणीचा माझ्यात खूप जीव होता. मला लागले होते, पण त्रास तिला होत होता. माझा नवरा तिथे बांधून ठेवलेला होता. मी माझ्या बहिणीला खूप सुनावलं की तू हे का केलंस, कशासाठी केलंस. तेव्हा तिनं तिच्यासोबत रोज रोज माझा नवरा काय करत होता ते सगळं सांगितलं आणि किती त्रास दिला तेही सांगितलं. मला माझ्या नवऱ्यापासून दूर केलं. अमरचा हात पकडत ती बोलली. तिला म्हटलं, पण तू हे सगळं घरात मला का सांगितलं नाही? कायदा का हातात घेतलास? तेव्हा ती बोलली, तुझ्या आणि आपल्या लहान बहिणीच्या जीवाला धोका होता यांच्यापासून, म्हणून सगळं मी सहन केलं. आता मला माझ्या बहिणींसाठी वाईट वाटत नाही, पण तरी मी माझ्या नवऱ्याजवळ जात त्याच्या गालात दिली. तितक्यातच सासू पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली. मीरा आणि माझ्या बहिणीनं हुंडा आणि छळ, धोकाधडी केस माझ्या सासरच्या लोकांवर लावून दिली आणि पोलीस त्यांना सगळ्यांना घेऊन गेले. अमर आणि मीरा सुद्धा काही दिवस त्यांच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये राहिले. माझ्या बाबांना जेव्हा जे सगळं समजलं तेव्हा ते सुद्धा खूप दुःखी झाले. पण आता मी अशी चूक करणार नाही. माझ्यात अजून हिंमत आहे की मी तुमचं सगळं करू शकतो. म्हणून त्यांनी आम्हाला परत घरी नेलं. माझी बहीण मीरा आणि अमर यांनी लग्न केलं. त्यांचा संसार आज सुखात चालू आहे. आम्ही पण आता घरी छोटे मोठे बिझनेस सुरू केला. मित्र आणि मैत्रिणींनो, ह्या गोष्टीचं तात्पर्य ज्याचे त्याचे कर्म त्याला भोगावेच लागतात. कथा सत्य घडलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा. धन्यवाद.